चवळीच्या शेंगाच्या भाजीत टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि मसाले घालता का? मग थांबा. ही सावजी रेसिपी बघितल्यानंतर तुमची भाजी करण्याची पद्धतच बदलेल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया थेट सावजीच्या स्वयंपाकघरातनं. चवळीच्या शेंगा छान स्वच्छ धुवून घेतला आणि पुसून घेतल्या. आता त्याला तोडून घ्यायचं आहे. हाताने कापायचं नाही आहे, हाताने तोडून घ्यायचे आहे या प्रकारे. सावजी म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ती चमचमीत भाजी, खूप जास्त तेल, खूप जास्त तिखट, खूप जास्त मसालेच येतं. पण हे सगळ्या भाजीला लागू होत नाही. प्रत्येक भाजीमध्ये खूप मसाला किंवा खूप जास्त तिखट नसतं सावजी मध्ये. हे बघा, आपल्या शेंगा तोडून झालेल्या आहे. आता एका भांड्यात तेल घेतलं, 3 पळी तेल घेतलं. मोहरी जिरं घातलं. मोहरी जिरं तडतडल्यानंतर त्यात लसूण घालायचं आहे भरपूर. कांदा मात्र घालायचा नाही आहे. छान लसूण लाल होऊ द्यायचा आहे. हे बघा, आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. हिरव्या मिरच्याच्या चवळीच्या शेंगाची भाजी खूप अप्रतिम आणि खूप टेस्टी होते. आणि जो अस्सल सावजी असेल ना, त्याला माहित आहे ही भाजी. आणि ही भाजी भंडारा, नागपूर, तुमसर, गोंदिया या भागात करण्यात येते. आता मिरच्या झाल्यानंतर त्यात शेंगा घालायच्या आहे. एक वेळा शेंगा घालायच्या आणि पटकन झाकून द्यायचं, कारण की व्यवस्थित फोडणी लागेल. आणि आता शेंगा मिक्स केल्यानंतर झाकून 5-7 मिनिटं शेंगा तेलात मुरू द्यायची आहे. आता तुमच्या शेंगा कशा आहे त्यावर अवलंबून असते. 5-7 मिनिटं लागतं, कमी जास्त होऊ शकतं. ह्या शेंगा खूप छान होत्या, छान कोवळ्या कोवळ्या. हे बघा, आता झाकून आपण याला मुरू देऊ. 5-7 मिनिटानंतर मध्ये मध्ये बघत राहू आणि नंतर 5-7 मिनिटानंतर मग आणखी एकदा छान फिरवून घेऊ. मध्ये मध्ये बघायचं आहे. आता 5-7 मिनिटानंतर हळद घातली. तिखट अजिबात घालायचं नाही आहे. धणे जिरे पावडर घातलं. टोमॅटो पण अजिबात घालायचं नाही आहे. चवीपुरतं मीठ घातलं. एकदम साधी, सोपी आणि सिंपल रेसिपी आहे, पण चवीला खूप भारी लागते ही भाजी. फक्त तेलातच शिजवायची आहे ही भाजी. आता थोडं पाणी शिंपडायचं आहे. पाणी असं खूप घालायचं नाही आहे, हाताने असं शिंपडायचं आहे आणि एकदम स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. तसं ऑलमोस्ट 50% भाजी शिजलेली आहे. आता पाणी शिंपडल्यानंतर बघूया शिजलं का. हो, आपली भाजी शिजलेली आहे. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. शिजल्यानंतर झाकून 2 मिनिटं तसंच राहू दिलं. 2 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी, रेडी टू सर्व. हे बघा, मस्त दिसायला पण छान दिसते, हिरवा कलर. या प्रकारे तुम्ही चवळीच्या शेंगाची भाजी करून बघा. वरण भाताबरोबर, पोळी चपाती बरोबर खूप छान लागते. सावजीच्या घराघरात होती ही भाजी. वाव. आणि जेवताना लिंबू पिळायला विसरू नका मात्र. बढिया. करून बघा हिरव्या मिरच्यामध्ये चवळीच्या शेंगाची भाजी आणि एन्जॉय करा.
आणि अशाच सावजींच्या छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. मोटिवेशन मिळतं नवीन नवीन रेसिपी करायचं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं. तर प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. बाय.